Hello everyone, I'm Akshay Gunja. Today we are going to discuss about input from user part 2. Already अगोदरच्या पार्ट मध्ये आपण इनपुट फ्रॉम युजर मध्ये इनपुट कमांड लाईन थ्रू आपण बघितलं होतं. ओके, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स काय हे आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरला डिस्कस केलं. देन आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे बफर्ड रीडर. ओके, पहिला पॉइंट बफर्ड रीडर. देन सेकंड इज data input stream. Third, scanner class. Okay, then fourth and then fifth. बघा, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, देन हा फोर्थ आहे, हा फिफ्थ आहे कन्सोल. ओके, कारण की ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरला एक नंबर आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट डिस्कस केलं. ओके, कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण डिस्कस केलं. क्लिअर. देन यामध्ये दुसरा टॉपिक आहे बफर्ड रीडर. अगोदर आपण कमांड लाईन ऑलरेडी डिस्कस केलं. ओके, आज आपण हे डिस्कस नाही करणार. ओके, देन आजचा दुसरा टॉपिक आहे बफर्ड रीडर, त्यामुळे मी इथं कमेंट करतो. ओके, इथं काय करू आपण, कमेंट करू आपण. हे बघा, आता नेक्स्ट टॉपिक लक्ष द्या, बफर्ड रीडर. आता बफर्ड रीडर मीन्स काय समजून घ्या. बफर्ड रीडर हा एक क्लास आहे. क्लिअर, लक्षात ठेवायचं बफर्ड रीडर बद्दल. दिस इज अ क्लास. हे बघा, बफर्ड रीडर हा एक क्लास आहे. ओके, हा प्रेझेंट आहे आयओ पॅकेज मध्ये. आता पॅकेज काय कन्सेप्ट आहे हे इन डिटेल मी तुम्हाला येथे फ्युचर मध्ये शिकवणार आहे. पॅकेज कन्सेप्ट काय. ओके, पॅकेज मध्ये क्लासेस असतात, इंटरफेसेस असतात. ओके, पॅकेज मीन्स कलेक्शन ऑफ क्लासेस आणि इंटरफेस. आता पॅकेज कन्सेप्ट काय हे याच्यावर स्पेशल आपले लेक्चर्स येतील. ओके, डोंट वरी. सो हा आयओ पॅकेज मध्ये लक्षात ठेवायचं, आयओ पॅकेज मध्ये कोण आहे, रीडर, बफर्ड रीडर क्लास. जर या क्लासला जर यूज करायचा असेल, या क्लास थ्रू जर तुम्हाला इनपुट घ्यायचं असेल तर तुम्हाला या क्लासला इम्पोर्ट करावं लागेल. आता इम्पोर्ट का करायचं हे पॅकेज कन्सेप्ट मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे, याच्याबद्दल काळजी करू नका. मग तुम्हाला इथं इम्पोर्ट काय करायचं, इम्पोर्ट जावा डॉट बफर्ड रीडर. क्लिअर, इम्पोर्ट जावा डॉट बफर्ड रीडर हा पॅकेज तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे. ओके, मीन्स हा क्लास तुम्हाला इम्पोर्ट करावा लागेल. आणि कोणत्या पॅकेज मध्ये, आयओ पॅकेज मध्ये. प्लस या क्लास कडून इनपुट घ्यायचा असेल तर या क्लासच्या आर्ग्युमेंट म्हणजे कन्स्ट्रक्टर मध्ये एक पॅरामीटर असतो. म्हणजे पॅरामीटरचा एक ऑब्जेक्ट पास करायचा असतो, तो पॅरामीटर आहे इनपुट फ्रॉम युजर. आता हे काय तुम्हाला पुढं इन डिटेल मध्ये शिकवतो. इनपुट स्ट्रीम रीडर. ओके, इनपुट स्ट्रीम रीडर आणि याला सिस्टीम डॉट इन करा. आता सिस्टीम डॉट इन का करायचं, स्टँडर्ड इनपुट घ्यायचं आहे कीबोर्ड कडनं. ओके, कीबोर्ड वरून इनपुट येणार. ओके, ते इनपुट घेण्यासाठी तुम्ही सिस्टीम डॉट इन यूज करणार, बट ते काय मिनिंग वगैरे पुढे इन डिटेल मध्ये शिकवतो. तीन गोष्टी लक्षात ठेवायचं बा. बफर्ड रीडर पॅकेज इम्पोर्ट करायचा, आणि जर या क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करताना मग त्यासाठी तुम्हाला हा क्लास कुठून येणार आहे, या क्लासला पण इम्पोर्ट करायचा आहे. या क्लासला जर इम्पोर्ट करायचा असेल तर जावा डॉट आयओ डॉट इनपुट स्ट्रीम रीडर करा. इनपुट, एक मिनिट, इनपुट स्ट्रीम रीडर करा. ओके, म्हणजे हा पॅकेज पण इम्पोर्ट. हे कसं करायचं मला प्रॅक्टिकली सांगतो. देन तिसरा पॉइंट लक्षात ठेवायचं, या क्लास थ्रू जर तुम्हाला इनपुट जर रीड करायचं असेल, आता समजून घ्या, आणि या क्लासचा यूज काय, आणि एक रीड मेथड लक्षात ठेवायचं. आणि हा मेथड थ्रोज करतो, हा मेथड थ्रो करतो. थ्रोज इथं काय करा, आयओ एक्सेप्शन करा. आता हे काय तुम्हाला पुढे सांगतो मी. आयओ एक्सेप्शन तुम्हाला थ्रोज करावा लागणार आहे. क्लिअर, आयओ एक्सेप्शन तुम्हाला थ्रोज करावं लागणार. हे काय एक्सेप्शन हँडलिंग मध्ये हे तुम्हाला इन डिटेल मध्ये डिस्कस होईल. बट बफर्ड रीडर तुम्हाला जर यूज करायचं, लक्षात ठेवायचं, फर्स्टली बफर्ड रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं हे तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या क्लासेसमध्ये मी सांगितलं. न्यू कीवर्ड यूज करायचा आणि क्लास नेम म्हणजे क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा, आणि त्या क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये जे काही असेल ते पास करायचं. आता इथं याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये या इनपुट स्ट्रीम रीडरचा ऑब्जेक्ट पास करायचा. हे काय आहे वगैरे हे पुढचा टॉपिक आहे. ओके, हे प्रॅक्टिकली बघणार आहे आपण. आणि देन अजून एक टॉपिक लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये रीड लाईन फंक्शन किंवा मेथड. ज्यावेळेस एखाद्या मेथडला यूज करतात, तो मेथड कोणता एक्सेप्शन थ्रो करत असेल तो इकडे थ्रोज तुम्हाला करायचा. आता हे काय तुम्हाला पुढं
सांगतो. एक्सेप्शन हँडलिंग मध्ये एक्सेप्शन हा कन्सेप्ट तुम्हाला इन डिटेल शिकवला जाईल, याच्याबद्दल काळजी करू नका. बट समजून घ्या, सपोज जर मला बफर आणि बफर्ड रीडर कोणी इनपुट काय घ्यायचं हा क्वेश्चन आहे. हे बघा, कमांड लाईन आर्ग्युमेंटने ज्यावेळेस तुम्ही इनपुट घेत होते, हे बघा कमांड लाईन आर्ग्युमेंटनी ज्यावेळेस तुम्ही इनपुट घेत होते, तुम्ही असं न्यू लाईनला लिहू शकत होते का? हे बघा, न्यू लाईनला इनपुट देऊ शकत नाही तुम्ही. ओके, याला कंट्रोल एस दाबा. न्यू लाईनला तुम्ही इनपुट देऊ शकत नाही. म्हणजे 10 एंटर केला, सपोज इथं कंपाईल केला, सपोज याला तुम्ही कंपाईल केला आणि देन याला ज्यावेळेस तुम्ही रन करणार आहे, याला ज्यावेळेस तुम्ही रन करणार आहे त्यावेळेस न्यू लाईनला इनपुट घेऊ शकत नाही. इनपुट जे घ्यायचं ना 10, 20, 30 याच लाईनला घ्यावं लागत होतं बा. या लाईनला म्हणजे याच लाईनला द्यावं लागत होतं इनपुट 10, 20, 30. बट तुम्ही प्रत्येक इनपुट हा प्रत्येक सेपरेट लाईनला घेऊ शकत नव्हते. हा ड्रॉबॅक होता कमांड लाईन आर्ग्युमेंटचा. क्लिअर? मग तुम्हाला काय करायचं आहे, एक इनपुट दिला, एक मेसेज दिला पाहिजे, सिस्टम डॉट आउट डॉट एंटर. म्हणजे मेसेज काय देणार, एंटर फर्स्ट देन एंटर सेकंड. ओके, मग तसं तुम्हाला न्यू लाईनला जर इनपुट घ्यायचं असेल तर एक कमांड लाईननी पॉसिबल नाही. म्हणून तुम्ही काय करता, बफर्ड रीडर यूज करता, स्कॅनर यूज करता. ओके, हे कसं यूज करायचं मी सांगतो मी तुम्हाला. आता समजून घ्या, बफर्ड रीडरला यूज करायचा असेल तर फर्स्टली तुम्हाला मी काय सांगितलं, बफर्ड रीडर क्लासचा बफर्ड BR या रेफरन्स व्हेरिएबलचं नाव काही द्या, याला रेफरन्स व्हेरिएबल म्हणतात. ओके, हे काय रेफरन्स व्हेरिएबल ऑलरेडी क्लासमध्ये मी शिकवलं. देन न्यू बफर्ड रीडर तुम्ही असं नाव लिहिणार, म्हणजे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल की नाही, यांनी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल. कन्स्ट्रक्टर कॉल झाला, हा रिटर्न मध्ये काय देतो, ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस देईल. BR मध्ये काय राहील, ऍड्रेस राहील. लक्षात ठेवा. मग याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टर कोणत्या टाईपचं आहे हे महत्वाचं आहे. कन्स्ट्रक्टर या टॉपिक मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे. इनर क्लास आणि कन्स्ट्रक्टर हे टॉपिक राहिलेत. हे इनर क्लास आणि कन्स्ट्रक्टर मध्ये, कन्स्ट्रक्टर हा टॉपिक इन डिटेल मध्ये मी शिकवणार आहे. याच्या पॅरामीटर मध्ये एक पॅरामीटर आहे बघा, इनपुट असं का, इनपुट स्ट्रीम रीडर लिहा. ओके, आणि याच्यामध्ये सिस्टीम डॉट इन लिहा. आता याचा मिनिंग काय झाला, बफर्ड रीडर जो क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये हे पास केलंय पहा. लक्षात ठेवा, हे कन्स्ट्रक्टर मध्ये पास केलंय, कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटर मध्ये. हे नीट लक्ष द्या. ओके, बफर्ड रीडरचं आता कन्स्ट्रक्टर मध्ये हे तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार, याच्याबद्दल काळजी करू नका. बट बफर्ड रीडरने इनपुट कसं घ्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवा आता. ओके, एक्सेप्शन हँडलिंग काय, ओके, हे ऑब्जेक्ट कसं पास करायचं, कन्स्ट्रक्टर काय, याच्याबद्दल काळजी करू नका, हे याच्यावर स्पेशल लेक्चर येणार आहे. ओके, मग मी काय सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस या क्लासला यूज करणार आहे तर तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला इथं काय करायचं आहे बघा. इथं मी ऑलरेडी IO पॅकेज वगैरे इम्पोर्ट केले. आता समजून घ्या, इथं तुम्हाला इथं काय करायचं, इम्पोर्ट जावा डॉट IO डॉट. आता कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तुम्ही, बफर्ड रीडरचा ना, बफर्ड रीडर क्लासला इम्पोर्ट करा. हा क्लास आहे कशामध्ये, IO पॅकेज मध्ये आहे. तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये दुसऱ्या पॅकेज मधून जर एखादा क्लास यूज करत असाल तर त्या क्लासला तुम्हाला इम्पोर्ट करावा लागतो. इम्पोर्ट काय कन्सेप्ट आहे, पॅकेज काय कन्सेप्ट आहे, हे पॅकेज या कन्सेप्ट मध्ये, या चॅप्टर मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवण्यात येईल, याच्याबद्दल काळजी करू नका. बट त्याच्यासोबत मी काय सांगितलं, याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये इनपुट स्ट्रीम रीडर हा या क्लासचा पण ऑब्जेक्ट आहे. हे बघा, मी काय सांगितलं, तुम्ही बफर्ड रीडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला की नाही, बफर्ड रीडर. मग बफर्ड रीडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता म्हणजे काय, तुम्ही बफर्ड रीडरच्या कन्स्ट्रक्टरला कॉल केला. मग याच्या कन्स्ट्रक्टर पॅरामीटर काय पास केलं तुम्ही, इथं न्यू इनपुट स्ट्रीम या क्लासचा पण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय पहा. हे कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला इन डिटेल शिकवतो, याच्याबद्दल काळजी करू नका. बट या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला ना, हा क्लास पण कुठं आहे, हा क्लास पण IO पॅकेज मध्ये आहे. या क्लासला पण तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल, त्यावेळेसच तुम्ही इथं त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्हाला इथं इम्पोर्ट जावा डॉट IO डॉट न्यू इनपुट स्ट्रीम, तुम्हाला असं पॅकेज म्हणजे या पॅकेज मधला क्लास इनपुट स्ट्रीम रीडर याला इम्पोर्ट करावं लागेल, हे लक्षात ठेवा. क्लिअर? मग त्याच्यानंतर मी काय सांगितलं, तुम्हाला इनपुट घ्यायचं का नाही, मग मेसेज द्या युजरला. सिंपल आहे बघा, या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला ना, मग तुम्ही इथं मेसेज द्या, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट LN. तुम्ही इथं काय करणार,
इनपुट बघा इथं काहीतरी मेसेज द्या एंटर फर्स्ट. ओके आपण एंटर फर्स्ट. आता डिपेंड करतं तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू घेणार का इंटीजर. ओके इथं जर दिला तुम्ही एंटर फर्स्ट, आता एंटर फर्स्ट म्हणजे पहिला नेम घ्यायचा असेल तर तुम्ही इथं काय करणार स्ट्रिंग व्हॅल्यू घेतली. आता इंटीजर व्हॅल्यू पण घेऊन दाखव तुम्ही, बट इनपुट कुठून येणार आहे हे महत्वाचं आहे. इनपुट रीड करणे, इनपुट तर कीबोर्ड वरून येणार आहे सिस्टीम डॉट इन. बघा तुम्ही इथं लिहिलंय लाईनचा मीनिंग सिस्टीम क्लास. हा क्लास मी तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे. हा पण एक सिस्टीम एक क्लास आहे. सिस्टीम इन म्हणजे इनपुट घेण्यासाठी यूज होतो. सिस्टीम आउट म्हणजे काहीतरी प्रिंट करण्यासाठी, आउटपुट प्रिंट करण्यासाठी होतो. हे सिस्टीम क्लास मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे, याच्याबद्दल काळजी करू नका. मग मी काय सांगितलं तुम्हाला एंटर फर्स्ट. एंटर फर्स्ट ज्यावेळेस मी म्हंटल मग इनपुट कुठून येणार आहे कीबोर्डवरून. कीबोर्डवरून इनपुट जर रीड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं इथं रीड लाईन करा. BR डॉट रीड लाईन. ज्यावेळेस युजर एंटर करणार आहे कन्सोलवर कीबोर्डवरून ते रीड करण्याचं काम कोणाचं या रीड लाईन मेथडचं आहे. क्लिअर. बट समजून घ्या हे महत्वाचं पॉइंट काय आहे, रीड लाईन मेथड ज्यावेळेस तुम्ही यूज करता हा मेथड थ्रोज कर म्हणजे हा मेथड काहीतरी थ्रोज करत असतो. म्हणजे एक्सेप्शन हँडल मध्ये थ्रोज. ओके ट्राय कॅच ब्लॉक काय हे तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवतो. बट एक समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही या रीड लाईन मेथडला यूज करणार आहे त्यावेळेस हा मेथड काहीतरी एक्सेप्शन थ्रो करत असतो. ओके काहीतरी एक्सेप्शन थ्रोज करणे. मग तुम्हाला इथं एक तर हे बघा इथं काय एरर आहे ते पहिले समजून घ्या. इथं एरर काय येणार आहे नीट लक्ष द्या. आता इथं एरर काय येतं या ऑलरेडी कमांड लाईनचं कमेंट करतो. एक मिनिट हा. बघा आपला कोड एवढाच आहे. क्लिअर. मग तुम्ही याला रन करा. सपोज तुम्ही याला रन करा. याला रन केल्यानंतर काय इनपुट येतं काय काय काही एरर वगैरे येतं का पाहू आपण. ओके आता समजून घ्या. याला एंटर केला तर मी काय सांगितलं कंपाईल टाइमला एक्सेप्शन येत नाही, वॉर्निंग म्हणतात त्याला. ओके वॉर्निंग कंपाईल टाइमला तो काय वॉर्निंग देतो IO एक्सेप्शनची वॉर्निंग देतो. एक्सेप्शन काय आहे, एक्सेप्शन कन्सेप्ट काय आहे तुम्हाला इन डिटेल शिकवतो नंतर. ओके आता फक्त इनपुट कसं घेतात बफर रिटर्न एवढं लक्षात ठेवा. एक्सेप्शन हँडलिंग देन अजून इथं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला अजून एक्सेप्शन हँडलिंगचा आला, देन इम्पोर्ट पॅकेजचा आला. हे पॅकेज कन्सेप्ट एक्सेप्शन हँडलिंग कन्सेप्ट हे तुम्हाला इन डिटेल मध्ये मी शिकवणार आहे. याच्याबद्दल तुम्ही थोडं अवेअर म्हणजे काळजी करू नका तुम्ही. मग याच्यानंतर मी काय सांगितलं हा एक्सेप्शन बघा हा एक्सेप्शन वॉर्निंग देतो. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रीड फंक्शनला यूज करणार आहे ना त्यावेळेस रीड फंक्शन ज्यावेळेस तुम्ही यूज करता तो फंक्शन जिथं बनलेला आहे तिथून तो एक्सेप्शन थ्रोज करतोय. मग तुम्ही तर एक ते एक्सेप्शन थ्रोज करा. थ्रोज IO एक्सेप्शन म्हणा. आता IO एक्सेप्शन थ्रोज करत असताना मग तुम्हाला इथं काय करावं लागेल त्या IO एक्सेप्शन कुठे आहे जावा डॉट IO पॅकेज मध्ये आहे. जावा डॉट IO पॅकेज बघा या एक्सेप्शनला तुम्ही थ्रोज करा. नाहीतर इथं सिंपल सगळ्यांचा पॅरेंट आहे. आता IO एक्सेप्शन सिंपल थ्रोज करा. ओके नाहीतर एक्सेप्शन थ्रो करू शकता तुम्ही एक्सेप्शन. ओके IO एक्सेप्शन आता एक्सेप्शन हँडल मध्ये हे शिकवते सोडून द्या. बट आता समजून घ्या नाहीतर याला ट्राय कॅच मध्ये पण लिहू शकता तुम्ही. इथं सिंपल तुम्ही या लाईनला काय करू शकता ट्राय आणि कॅच मध्ये लिहू शकता. आता ट्राय म्हणजे सगळं एक्सेप्शन हँडलिंगचं पार्ट आहे. ओके थ्रोज एक्सेप्शन ट्राय कॅच ब्लॉक काय हे तुम्हाला पुढे शिकवणार आहे मी. पण आता समजून घ्या मग रीड लाईन ज्यावेळेस तुम्ही यूज करता बट हे थ्रोज काय केलं फक्त हा मेथड जिथं बनलाय तिथून हा थ्रोज करतो. हा मेथड पाहायचं तुम्हाला. आता पहा एक्लिप्स आयडी मध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे बघा एक्लिप्स आयडी हे प्रोग्रामिंग साठी आपण यूज करणार आहे फ्युचर मध्ये. सगळे प्रोग्राम आपण प्रॅक्टिकल्स हे एक्लिप्स आयडी मध्ये करणार आहे. ओके त्यासाठी फक्त मी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला रीड लाईन मेथड कसं आहे. इथं काय केलं मी बफर्ड रीडर नंतर एक काम करा बफर्ड रीडर डॉट BR डॉट न्यू. एक मिनिट फक्त मला तो तुम्हाला क्लास दाखवायचा आहे. तर काय केलं मी न्यू इनपुट स्ट्रीम डायरेक्टली आपण जाऊ शकतो म्हणा तिकडं. इथं काय करा तुम्ही सिस्टीम डॉट इन. ओके
इथं काय करणार बी आर डॉट, आता एक मिनिट, बी आर डॉट रीड लाईन आहे का, रीड लाईन, आता बघा मला या रीड लाईन मध्ये तुम्हाला घेऊन जायचं, बाकी एवढा कोड का लिहिला मी फक्त, हे बघा सिंपल रीड लाईन मध्ये या रीड लाईनला तुम्ही यूज केलाय पा, इथं याच्यावर क्लिक केलं पा, या रीड लाईनच्या मेथड मध्ये आले पा तुम्ही. ओरिजिनल कुठं बनलाय तो बफर्ड रीडर क्लासच्या आतमध्ये, बफर्ड रीडर क्लासच्या आतमध्ये रीड लाईन मेथड आहे, म्हणजे त्या क्लासचा मेथड आहे, त्या क्लासचा मेंबर आहे तो, म्हणजे मेंबरला नॉन स्टॅटिक मेंबरला तुम्ही कसं कॉल करता, सिंपल रेफरन्स डॉट मेथडला कॉल करता की नाही, त्या क्लासचा रेफरन्स व्हेरिएबलनी सेट मेथड आपण कसं कॉल केलं, सेट मेथड अगोदर स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मध्ये, तसंच तुम्ही काय केलं, रीड लाईनला कॉल केलं. या मेथड पा, हा मेथड पा काय करतो, थ्रोज आयओ एक्सेप्शन थ्रोज करतो बा, थ्रोज काय करतो, आयओ एक्सेप्शन, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, या मेथडनी तुम्ही जर काही थ्रोज केला नसता तर तिकडे तुम्हाला थ्रोज लिहायची काही गरज नव्हती, लक्षात ठेवा, हा काहीतरी थ्रोज करतो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही इथून काय केलं, या मेथडला यूज करताना एक तर ट्राय कॅच ब्लॉक मध्ये, या ट्राय कॅच मध्ये लिहा हा कोड ट्राय कॅच मध्ये लिहा, नाहीतर आता ट्राय कॅच कन्सेप्ट काय हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, याच्याबद्दल काळजी करू नये, ट्राय कॅच मध्ये लिहा, नाहीतर सिंपल थ्रोज करून टाका, जेव्हीएम याला मॅनेज करल, जेव्हीएम याला मॅनेज करल, काही एरर असेल तर सिंपल जेव्हीएम मॅनेज करल, म्हणजे तुमचा प्रोग्राम मध्येच बंद होऊ शकतो जर इकडे काहीतरी एरर आली. म्हणून तुम्ही इथं काय करा, इथं थ्रोज करा किंवा तुम्ही हा कोड काय करणार, तुम्ही ट्राय कॅच मध्ये राईट करा. आता ट्राय कॅच मध्ये का राईट करायचं हे तुम्हाला पुढे सांगतो, याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. ओके, ट्राय कॅच मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे मी. ओके, थ्रो कधी करायचा, थ्रोज काय कन्सेप्ट आहे. ओके, इथं ई लिहून टाका, मी इथं काय लिहिलं, एक्सेप्शन, तुम्ही सिंपल एक्सेप्शन ई लिहून टाका. ओके, आता हे सोडून द्या ट्राय कॅच, आता समजून घ्या. मग तुम्ही इनपुट काय लिहिलं, एंटर फर्स्ट, देन नंतर मी काय दिला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, हे बघा थ्रोज करू शकता, नाही तर ट्राय कॅच मध्ये लिहा, पण मी ट्राय कॅच मध्ये लिहिलं पा, एंटर लास्ट, देन आता समजून घ्या. बट महत्वाचं कन्सेप्ट या मेथड मध्ये या बरं, या मेथड मध्ये नीट लक्ष द्या. आता हा एक मेथड आहे, रीड लाईन मेथड आहे, बट रिटर्न मध्ये काय देतो बरं, हा रिटर्न मध्ये स्ट्रिंग देतो. जसं स्ट्रिंग एक आर्ग्युमेंट होता का नाही, कमांड लाईन आर्ग्युमेंट मध्ये स्ट्रिंग ऍरे रिटर्न होत होता, एक्स ऑफ आय केलता पहा आपण अगोदर, इथं कमांड लाईन आर्ग्युमेंट याच्या अगोदरच्या लेक्चरला, इथं एक्स ऑफ आय काय रिटर्न करत होता, स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करत होती, पण त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही काय केलं, पार्स इंट लावला. बट हा मेथड काय रिटर्न करणार, स्ट्रिंगच करतो ना, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हा मेथड रीड लाईन, हा मेथड काय करतो, स्ट्रिंग करतो. म्हणजे बघा हा मेथड स्ट्रिंग रिटर्न करणार आहे, मग स्ट्रिंग रिटर्न केलेली व्हॅल्यू कशाने टाकली तुम्ही, फर्स्ट मध्ये. फर्स्ट कोणत्या टाईपचा, स्ट्रिंग टाईपचा आहे, म्हणून एरर येणार नाही. रीड मेथड हा रिटर्न मध्ये स्ट्रिंग देतो, लक्षात ठेवा. इथं काय दिलं मी, एंटर लास्ट जर दिलं ना, मग इथं काय करणार आपण, बी आर डॉट रीड लाईन. आता समजून घ्या, मग आता तुम्हाला काय करायचं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल दिला मी. ओके, प्रिंट एल, इथं काय लिहिणार मी, फर्स्ट, आता युजरने जो एंटर केला तर फर्स्ट प्रिंट करा, फर्स्ट, अँड इथं काय करा, लास्ट. ओके, इथं काय करणार तुम्ही, लास्ट. क्लिअर, आता प्रिंट करा. आता तुम्ही काय करा, इथं प्रिंट करा. आता पहा, याला रन करा. हे बघा कंपाईल झाला, आता रन करा. आता कंपाईल टाइमला तर काही एरर नाही. एंटर फर्स्ट, मी फर्स्ट नेम काय एंटर, काही पण आता नंबर जर एंटर केला तो स्ट्रिंगच रिटर्न करणार आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. स्ट्रिंग रीड लाईन केला म्हणजे हा मेथड काय रिटर्न करतो, स्ट्रिंग. 10 जरी एंटर केला आणि एखादा नेम एबीसी जरी एंटर केला तो स्ट्रिंगच आहे. ओके, फर्स्ट हा स्ट्रिंग आहे, नंबर नाही, इंटिजर टाईपचा डेटा नाही. एबीसी हा तर ऑलरेडी स्ट्रिंग आहे. बट तुम्हाला जर ऍडिशन करायचं असेल तर याचा मिनिंग काय आहे बघा, फर्स्ट प्लस लास्ट असं जर मेसेज दिला, फर्स्ट प्लस लास्ट, क्लिअर. आणि इथं जर तुम्ही काय केलं, फर्स्ट प्लस लास्ट, इथं काय करा तुम्ही, फर्स्ट प्लस लास्ट. क्लिअर, आता समजून घ्या.
मग यांचं ऍडिशन होईल का? नाही होणार, कारण की पहा बरं, फर्स्ट हा कोणत्या टाईपचा आहे? स्ट्रिंग टाईपचा. लास्ट कोणत्या टाईपचा आहे? स्ट्रिंग टाईपचा. मग तुम्हाला जर यांचं ऍडिशन करायचं असेल तर काय करावं लागेल? हे बघा, कॉन्कॅटनेट होईल. अगोदरच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं, हे दोन ऍड नाही होणार, एकमेकांना कॉन्कॅटनेट होतील. आता समजून घ्या. मग मला काय सांगायचंय तुम्हाला, हे कॉन्कॅटनेट करायचं नाही, यांच्यामध्ये काहीतरी ऍडिशन परफॉर्म झाली पाहिजे. बघा समजून घ्या, मला काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही आता जर बघा कंपाईल केलं, पुन्हा रन करा. आता फर्स्ट एंटर केला 10 आणि 60 एंटर केला. आता कॉन्कॅटनेट झाले, ऍडिशन नाही झालं. 10 आणि 60 कॉन्कॅटनेट म्हणजे एकमेकांना ऍड नाही, ऍडिशन झाले नाही, फक्त एकमेकांना ऍड झालेले आहेत ते. मग इथं काय करायचंय तुम्हाला? ऍडिशन करा. मग हे इंटिजर टाईपचे पाहिजे ना, हे इनपुट इंटिजर टाईपचे पाहिजे. मग तुम्ही इथं इंटिजर घ्या. मग इंटिजर ज्यावेळेस घेता, इथं एरर येते पहा लगे. आता पहा एरर काय येते, एरर काय येणार, नीट लक्ष द्या. एक मिनिट, पुन्हा एकदा कंपाईल रन करा. आता एरर काय येते पहा, एरर काय आली बरं? इनकम्फर्टेबल टाईप स्ट्रिंग कॅनॉट कन्वर्टेड टू इंट. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? स्ट्रिंग कॅनॉट कन्वर्टेड बी इंट. म्हणजे कशामुळे एरर येते? रीड लाईन. मी तुम्हाला सांगितलं, रीड लाईन मेथड मध्ये या बरं. रीड लाईन रिटर्न मध्ये काय करतो? स्ट्रिंग करतो, स्ट्रिंग करतो. नीट लक्ष द्या. मग स्ट्रिंग, या बघा, हा मेथड रिटर्न मध्ये स्ट्रिंग करतो ना, मग याला रिटर्न मध्ये तुम्ही इंटिजर मध्ये कसं काय टाकता? इंटिजर मध्ये टाकायचं, तर इथं इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घ्या ना. इंटिजर डॉट पार्स इंट लिहा. आता पार्स इंट काय, हे रॅपर क्लासेस मध्ये होईल, याच्याबद्दल काळजी करू नका. प्रत्येक टॉपिक एका लेक्चर मध्ये सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात असं नाही. ओके, एकदम बिगिनिंग लेवल पासून मी तुम्हाला शिकवतो. बट काही कन्सेप्ट जर तुम्हाला समजत नसतील तर प्रत्येक टॉपिकवर येत्या फ्युचर मध्ये लेक्चर येणार आहे. ओके, याच्याबद्दल काळजी करू नका. मग मी काय सांगितलेलं, इंटिजर मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं पहा, इंटिजर मध्ये तुम्ही कन्वर्ट केलंय पहा. पार्स इंट, हे बघा, इंटिजर हा एक रॅपर क्लास आहे, त्याचा एक मेथड आहे. हे बघा, हा एक क्लास आहे, नॉर्मल क्लास आहे असं जरी रॅपर क्लासेस मध्ये, बट हा एक इंटिजर क्लास आहे. जसं तुम्ही स्टुडंट पर्सन एक क्लास घेता ना, तसं इंटिजर नावाचा क्लास आहे जावा मध्ये, आणि त्याचा एक मेथड आहे, स्टॅटिक मेथड आहे. क्लास डॉट, मी स्टॅटिक मध्ये शिकवलं की नाही, क्लास इंटिजर एक क्लास आहे आणि त्याचा एक मेथड आहे पार्स इंट. आता हे मेथड तुम्हाला पाहायचं का? इकडे या. इथं तुम्ही काय करा, हे बघा, या क्लास मध्ये तुम्ही इंटिजर डॉट पार्स लिहा. ओके, इथं काय करा, इंटिजर आय इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट. ओके, इथं काय करा, 10 राईट करा. ओके, इंटिजर टाईप आहे, 10 हा इंटिजर आहे. आता ऍक्च्युअली इंटिजर आहे तो आय म्हणजे इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल. बट आता समजून घ्या, इंटिजर मध्ये जा. बघा, या इंटिजर मध्ये जा. इंटिजर हा एक क्लास आहे की नाही, लायब्ररी मध्ये, जावा मध्ये, जेडी किंवा बघा, हे लायब्ररी मध्ये तुम्हाला हे ऑलरेडी मिळतं. लक्षात ठेवा, इंटिजर हा एक क्लास आहे. त्या क्लास मध्ये मेथड कोणता पाहिला आपण? त्या क्लासचा, हे बघा, पार्स इंट वर क्लिक करा, कंट्रोल डॉट, बघा याच्यामध्ये गेले. हा कोणता आहे? स्टॅटिक मेथड आहे. पार्स इंट हा स्टॅटिक आहे, हा एक मेथड आहे पार्स इंट, पण हा स्टॅटिक आहे. कोणत्या क्लासचा आहे? इंटिजर डॉट क्लास. म्हणजे क्लास डॉट स्टॅटिक मेंबरला कॉल करू शकता का नाही तुम्ही? ऑलरेडी नॉन स्टॅटिक आणि स्टॅटिक मध्ये मी शिकवलंय पहा. पार्स इंट हा नॉन स्टॅटिक मेथड आहे. कोणत्या क्लासचा? इंटिजर क्लासचा. आणि त्या इंटिजर डॉट पार्स इंट म्हणजे स्टॅटिक मेंबरला तुम्ही कॉल केला पहा इथं. आणि तो मेथड रिटर्न मध्ये काय देतो? तो मेथड रिटर्न मध्ये इंटिजर देतो पहा. इंटिजर, इंटिजर एक डेटा टाइप, म्हणजे तुम्ही जे काही पास करणार आहे तो इंटिजर करून देणार आहे त्याला. क्लिअर? आणि तो आर्ग्युमेंट काय घेतो पहा बरं, आर्ग्युमेंट स्ट्रिंग घेतो, स्ट्रिंग. आणि तो काय थ्रोज करतो? नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. हे बाय डिफॉल्ट याला थ्रोज करायची काही गरज नाही. आता हे तुम्हाला पुढे सांगतो मी हे का. मग इथपर्यंत क्लिअर आहे? मग आता पहा, मग तो रिटर्न मध्ये काय दिलं त्याने? इंटिजर. इंट मध्ये त्याने इंटिजर करून दिलं आणि तुम्ही सिंपल त्याला ऍडिशन करून घ्या. आता पहा, त्याला ऍडिशन करून घ्या. तुम्ही इथे इनपुट द्या. आता तुम्ही काय करणार इथे इनपुट, सपोज तुम्ही 10 दिला आणि मागचं 60 दिलं ना, 10 आणि 60. आता पहा, आता इनपुट काय आला? 70 इनपुट आला पहा, फर्स्ट प्लस लास्ट. हे क्लिअर? याला आणि बफर्ड रीडर कडनं इनपुट कसं घ्यायचं समजलं? बफर्ड रीडर कडनं इनपुट घ्यायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. एक आहे आयओ पॅकेज. आता
आयओ पॅकेज मध्ये बफर्ड रीडर इंटरव्ह्यूला विचारतात बफर्ड रीडर कोणत्या पॅकेज मध्ये आहे. पॅकेज काय कन्सेप्ट आहे हे पुढे आपण शिकणार आहे, याच्याबद्दल काळजी करू नका. बट आयओ पॅकेज मध्ये आहे. जर तुम्हाला बफर्ड रीडर यूज करायचा असेल तर तुम्ही काय करणार, बफर्ड रीडरला पहिला इम्पोर्ट करून घेणार. कुठून इम्पोर्ट करणार, इम्पोर्ट कसं लिहिणार तुम्ही, इम्पोर्ट कीवर्ड java.io.buffered रीडर, देन त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला काय पास करायचं, कन्स्ट्रक्टर टॉपिक मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे. बट एवढं लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट आहे बघा इथे, ऑब्जेक्ट क्रिएट केला की नाही म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्टरला कॉल केला. लक्षात ठेवा तुम्ही कोणाला कॉल केला, कन्स्ट्रक्टरला, आणि त्याच्या पॅरामीटर मध्ये तुम्ही काय पास केला, कोणाचा ऑब्जेक्ट पास केला, इनपुट स्ट्रीम रीडर क्लासचा ऑब्जेक्ट पास केला. हा पण कुठं आहे, हा आयओ पॅकेज मध्येच आहे. म्हणून तुम्हाला इथे इम्पोर्ट तुम्ही काय केलं, java.io. इनपुट स्ट्रीम रीडर. ओके, आयओ पॅकेज मध्येच आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही रीड लाईन, लक्षात ठेवा रीड लाईन जर यूज करता, रीड लाईनला जर यूज करायचा असेल, रीड लाईन मेथड आहे, फंक्शन आहे. एखादा फंक्शन काय कोणता एक्सेप्शन रिटर्न करतो, तो एक्सेप्शन तुम्हाला इकडे थ्रोच करावा लागतो. हे क्लिअर, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. बफर्ड रीडर. मग नेक्स्ट टॉपिक आता पहा, हे बफर्ड रीडर तुम्हाला समजलं आय थिंक. नेक्स्ट टॉपिक मी काय सांगितलं तुम्हाला, डेटा इनपुट स्ट्रीम. आता डेटा इनपुट स्ट्रीम इथे घेऊ आपण खाली. ओके, डेटा इनपुट स्ट्रीम म्हणजे समजून घ्या, हा एक लिगसी क्लास आहे. लिगसी मीन्स जुना क्लास आहे. शक्यतो आजच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये डेटा इनपुट स्ट्रीम यूज होत नाही, बट मी तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगतो. बघा, डेटा इनपुट स्ट्रीमने जसं बफर्ड रीडरने इनपुट घेता तसं डेटा इनपुट स्ट्रीमने घेऊ शकता. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, इम्पोर्ट जावा डॉट, नीट लक्ष द्या, डेटा इनपुट स्ट्रीम io.डेटा इनपुट स्ट्रीम, io.डेटा इनपुट स्ट्रीम. याचा मिनिंग काय झाला, हा पण क्लास कुठं आहे, डेटा इनपुट स्ट्रीम हा एक क्लास आहे, क्लास. आणि हा क्लास काय कशासाठी यूज होतो, इनपुट घेण्यासाठी युजर कडनं. न्यू लाईनला इनपुट तुम्ही घेऊ शकता. यांनी पण कमांड लाईनचा एक ड्रॉबॅक काय होता, न्यू लाईनला घेत नव्हते, म्हणजे घेऊ शकत नव्हते. मग तुम्ही बफर्ड रीडर यूज केला. बफर्ड रीडर यूज करायचा असेल तर इनपुट स्ट्रीम रीडर, कारण की इनपुट स्ट्रीम रीडरच्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय आहे, सिस्टीम डॉट इनपुट आहे, कीबोर्डवरून इनपुट घेण्यासाठी. मग इथं काय करणार तुम्ही, आयओ एक्सेप्शन थ्रोज करता. मग तसं डेटा इनपुट स्ट्रीम हा पण एक क्लास आहे, इनपुट घेण्यासाठी यूज होतो. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सिंपल पा, डेटा इनपुट स्ट्रीम D1 इज इक्वल टू न्यू डेटा इनपुट स्ट्रीम, या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट झाला, क्लासचा ऑब्जेक्ट असा क्रिएट होतो, न्यू डेटा इनपुट स्ट्रीम. हे अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलंय. हे अगोदरचे लेक्चर ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या, एकदम डिटेली शिकवलंय. ओके, मग देन याच्यानंतर याच्या पॅरामीटर मध्ये, कन्स्ट्रक्टच्या पॅरामीटर मध्ये जसं इनपुट स्ट्रीम मध्ये, इनपुट स्ट्रीम रीडर मध्ये तुम्ही काय पास करत होते, मग तसं इथं पण काय पास करायचंय तुम्हाला, डॉट इन पास करा, सिस्टीम डॉट इन. हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही काय पास केलं पहा बरं, बघा इथं याचा डेटा इनपुट स्ट्रीम मध्ये इथं काय पास केलाय तुम्ही, सिस्टीम डॉट इन. हे लक्षात ठेवा इथं. क्लिअर. मग तसं तुम्ही इथं याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय पास केला, सिस्टीम डॉट इन. मग सिंपल तुम्ही इथं काय करायचंय, D1 डॉट काय करणार तुम्ही, आता इनपुट घ्यायचं आहे ना, मग मेसेज द्या युजरला. युजरला तुम्ही काय मेसेज देणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. मग आता इथं काय करायचं तुम्ही, इथं काय करणार, एंटर, सपोज एंटर फर्स्ट, असंच इनपुट घ्या. ओके, एंटर फर्स्ट D1 डॉट. तुम्ही इथं काय करणार, पुन्हा रीड लाईन. लक्षात ठेवा रीड लाईन तुम्हाला इथं यूज करायचं आहे. मग इथं काय करणार, रीड लाईन रिटर्न मध्ये काय करतो, आता फर्स्ट इथं करा. क्लिअर. मग तसं एंटर सेकंड करा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. इथं काय करणार तुम्ही, एंटर सेकंड. क्लिअर. एंटर लास्ट करा किंवा सेकंड करा, एंटर लास्ट. इथं काय करणार, स्ट्रिंग लास्ट इज इक्वल टू D1 डॉट. इथं काय करणार, रीड लाईन. क्लिअर, रीड लाईन. मग आता बघा, मग मी काय सांगितलं तुम्हाला, इथं प्रिंट करून घ्या. सिंपल ते इनपुट आहे बघा. बफर्ड रीडर ने सेम आहे, थोडा नॉर्मल डिफरन्स, बट लक्षात ठेवा हा क्लास लिगसी क्लास आहे. महत्वाचा पॉइंट म्हणजे लिगसी मीन्स जुना क्लास झाला, आता हा शक्यतो यूज होत नाही. आता बफर्ड रीडर किंवा स्कॅनर यूज होतो. स्कॅनर पुढे बघणार आहे आपण. मग इथं काय करणार तुम्ही, हे प्रिंट करा फर्स्ट
ओके, इथं काय करणार तुम्ही फर्स्ट, इथं असं करा फर्स्ट देन लास्ट. क्लिअर, लास्ट. आता प्रिंट करा. क्लिअर. आता रीड लाईनची पुन्हा एरर आली पा. रीड लाईनची मी तुम्हाला काय सांगितलं, रीड लाईन काय करतो, रीड लाईन हा एक्सेप्शन थ्रोज करतो. मग ट्राय कॅच मध्ये लिहा. आता ट्राय कॅच मध्ये आहे का तुमचा हा कोड, ट्राय कॅच मध्ये ऑलरेडी लिहिला होता तुम्ही, याला कमेंट केलाय पा. मग तुम्ही एक तर हा कोड ट्राय कॅच मध्ये लिहा, नाहीतर थ्रोज करा. मग मी आता थ्रोजनी पण शिकवतो तुम्हाला. इथं काय करणार तुम्ही, फक्त थ्रोज आयओ एक्सेप्शन थ्रोज करा. कारण की तो कोणता एक्सेप्शन त्यांनी काय सांगितलं, अनरिपोर्टेड एक्सेप्शन आयओ एक्सेप्शन मस्ट बी कॉट डिक्लेअर्ड थ्रोज. म्हणजे याचं मिनिंग काय झालं, एक तर थ्रोज करा नाही तर ट्राय कॅच मध्ये लिहा. आपण काय केलं, थ्रोज केलं. पहिले ट्राय कॅचनी बघितलं, इथं डायरेक्टली थ्रोज करू शकता ट्राय कॅच मध्ये न लिहिता. ओके, आता बघा कंपाईल करा. एरर गेली पाय. बघा हे वॉर्निंग आहे, हे सोडून द्या. हे डिप्रिकेटेड एपीआय म्हणजे याचं म्हणजे काय, लिगसी क्लास मी तुम्हाला सांगितलं, हे वॉर्निंग आहे, हे सोडून द्या. मग आता रन करा. बघा कंपाईल केलं, कंपाईल झाला. हे सोडून द्या, हे नोट. ओके, मी तुम्हाला लिगसी क्लास सांगितलं, जुना क्लास आहे, आता युज होत नाही. मग इथं काय करणार तुम्ही, सपोज एबीसी सेकंड पी क्यू आर. क्लिअर, एबीसी पी क्यू आर. मग हे तुम्हाला माहित आहे, इनपुट जर इंटिजर इनपुट घ्यायचा असेल तर तुम्ही इथं काय घेणार, इंटिजर पार्सिंट लिहिणार. ओके, इंटिजर पार्सिंट जर इंटिजर घ्यायचा असेल तर, जर बुलियन घ्यायचा असेल तर, फ्लोट घ्यायचा असेल तर सेम तसं. सपोज फ्लोट घ्यायचा आहे, फ्लोट डॉट, बघा जसं पार्स इंट आहे पार्स फ्लोट आहे. ओके, मग पार्स फ्लोटनी घ्या. हे बघा फ्लोट डॉट. आता तुम्ही कोणत्या आहे बघा रॅपर क्लासेस मी तुम्हाला शिकवणार आहे, इंटिजर, डबल, बुलियन, देन बाईट, शॉर्ट, लॉंग, हे सगळे काय आहे, जसे डेटा टाईप, जेवढे डेटा टाईप आहेत, जेवढे डेटा टाइप्स आहेत तेवढे तुमचे रॅपर क्लासेस आहेत. आता ऑब्जेक्ट टू डेटा टाइप टू ऑब्जेक्ट व्हॅल्यू कन्वर्ट जर करायचे असेल तर रॅपर क्लासेस यूज होतात. रॅपर क्लासेस काय हे पुढे तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवणार आहे, हे सोडून द्या. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, डेटा इनपुट स्ट्रीमने इनपुट कसं घ्यायचं. ओके, मग तसं स्कॅनर क्लास आहे. ओके, आपण आता काय बघितलं, डेटा इनपुट स्ट्रीम. मग तसं तुम्ही काय करणार, स्कॅनर क्लासने घेणार. मग स्कॅनर क्लास कसा आहे, हे बघा स्कॅनर क्लासचा यूज करायचा असेल पहिले समजून घ्या, स्कॅनर क्लास कुठं आहे. स्कॅनर क्लास हा युटिल पॅकेज मध्ये आहे, जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. ओके, जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. देन मग तुम्हाला स्कॅनर क्लासचा यूज करायचं ना, मग तुम्हाला इथं स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. मग तुम्ही इथं काय करणार, स्कॅनर एस सी. आता असं करता ना तुम्ही, स्कॅनर एस सी डॉट स्कॅनर, याच्यामध्ये काय लिहिणार, सिस्टीम डॉट इन. क्लिअर. मग आता समजून घ्या सिस्टीम डॉट इनच का, कारण की स्टँडर्ड इनपुट घेणं म्हणजे कीबोर्डवरून इनपुट घ्यायचं असेल तर. आता समजून घ्या, मग मी काय सांगितलं तुम्हाला, इथं मेसेज द्या सिस्टीम डॉट, आणि स्कॅनर क्लास मॅक्झिमम टाइम यूज करतात पहा, कारण की तिथं असं रीड लाईन पुन्हा पार्स इंट करण्याची काय गरज नाही. तिथं डायरेक्टली मेथड्स आहेत त्या क्लासचे. हा ते कसं यूज करायचं सांगतो मी तुम्हाला. इथं काय करणार तुम्ही, एंटर, सपोज एंटर नंबर. आता नंबर कोण कशामध्ये येणार आहे बरं, नंबर इंटिजर मध्ये येईल की नाही, इंटिजर नम नावाचा व्हेरिएबल घेतला. मग एस सी डॉट, हे बघा नेक्स्ट इनटेक मेथड आहे, कोणाचा आहे, स्कॅनर क्लासचा आहे. तुम्हाला स्कॅनर क्लास बघायचं का, इथं या तुम्ही. इथं काय करणार, हे बघा मी काय सांगतो मी तुम्हाला, इथं करा इम्पोर्ट करा, इम्पोर्ट जावा. हे सगळं एक्लिप्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, एक्लिप्स मध्ये सगळं प्रॅक्टिकल करायचे. याच्याबद्दल आता हे सोडून द्या, आता हे कसं एक्लिप्स कसं यूज करायचं वगैरे हे तुम्हाला नंतर शिकवणार आहे मी. स्कॅनर, मग हे बघा स्कॅनर कंट्रोल स्कॅनर क्लास मध्ये जा. स्कॅनर क्लास मध्ये आला पहा, हा एक फायनल क्लास आहे. आता बफर्ड रीडर पहा बरं, बफर्ड रीडर वरती या. जसा बफर्ड रीडर क्लास आहे, हा कोणत्या क्लास मध्ये आहे, आयओ पॅकेज आयओ क्लास मध्ये आहे, लक्षात ठेवा. बफर्ड रीडर, बट बफर्ड रीडर हा फायनल क्लास नाही. मग तसं इंटिजर काय आहे, इंटिजरच्या वरती या. आता फायनल, आता क्लास सोबत प्रायव्हेट
प्रायव्हेट तर क्लासला नाही करू शकत. एक तर फायनल करा, पब्लिक करा, नाही तर डिफॉल्ट ठेवा, नाहीतर अबस्ट्रॅक्ट करा. हे काय तुम्हाला पुढे सांगतो. जसं इंटिजर क्लास काय आहे, इंटिजर क्लास पण फायनल आहे. क्लास सोबत काय लावू शकता तुम्ही, एक तर पब्लिक कीवर्ड लावू शकता, नाहीतर फायनल, नाहीतर अबस्ट्रॅक्ट. ओके, आणि बाय डिफॉल्ट असतं. हे तुम्हाला ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये आणि क्लासच्या कन्सेप्ट मध्ये इन डिटेल मध्ये शिकवणार आहे पुढं. ओके, क्लास सोबत काय लावू शकता, एक तर क्लासला पब्लिक करा, नाहीतर फायनल करा. फायनल मीन्स काय, तुम्ही त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करू शकत, तो फक्त त्याची मेथड यूज करू शकता, त्याच्यामध्ये चेंज नाही काही करू शकत. क्लिअर. तसं स्कॅनर क्लास काय आहे, स्कॅनर क्लास फायनल क्लास आहे, युटिल पॅकेज मध्ये आहे. मग त्या स्कॅनर क्लासच्या आतमध्ये त्याचे मेथड्स आहेत पहा, मग त्या मेथडला तुम्ही यूज केलं, मग स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. मग रेफरन्स यूज करता म्हणजे काय झाला, तो नॉन स्टॅटिक मेथडला तुम्ही कॉल केला. स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक अगोदर मी सांगितलंय. ओके, रेफरन्सने तुम्ही यूज केला म्हणजे काय झाला, तुम्ही नॉन स्टॅटिक मेंबरला यूज केला बा. नॉन स्टॅटिक मेंबर काय, स्टॅटिक मेंबर काय, मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे ऑब्जेक्टची मेमरी वेगळी, हे ऑब्जेक्टची मेंबर आहे. क्लिअर. मग आता बा मी तर काय केलं, बघा हा ऑटोमॅटिकली इंटिजर इनपुट मध्ये कन्वर्ट कराल पा. हा इंटिजर इनपुट घेईल, रीड कराल पा. नेक्स्ट इंट म्हणजे काय झाला, हा इंटिजर मध्ये कन्वर्ट देईल, पार्स इंट वगैरे करायची काय गरज नाही. मग तसं जर तुम्हाला स्ट्रिंग घ्यायचं असेल तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, जर तुम्ही जर त्याला सांगितलं एंटर नंबर म्हटलं, मग तुम्ही अजून मेसेज द्या एंटर, सपोज नेम एंटर कर. सपोज नेम काय एंटर कर, स्ट्रिंग व्हॅल्यू. मग बघा स्ट्रिंग व्हॅल्यू नेम असेल की नाही, मग तुम्हाला इथं असं पार्स रीड, इथं काही रीड लाईन वगैरे करायची गरज नाही. SC डॉट तुम्ही तर नेक्स्ट लिहा. नेक्स्ट किंवा नेक्स्ट लाईन एक मेथड आहे पहा, नेक्स्ट लिहा किंवा नेक्स्ट लाईन अशी एक मेथड लिहा. नेक्स्ट किंवा नेक्स्ट लाईन लक्षात ठेवा. मी तर नेक्स्ट घेतला सपोज. ओके, मग तसंच तुम्हाला सिस्टीम डॉट आउट डॉट, इथं जर तुम्हाला फ्लोट व्हॅल्यू घ्यायचा असेल तर एंटर फ्लोट डेटा, एंटर फ्लोट इनपुट. फ्लोट इनपुट म्हणजे काहीतरी फ्लोट रिअल नंबर एंटर करा, पॉइंट नंबर. ओके, म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल, फ्लोट व्हेरिएबल घ्यावं लागेल. आता डेटा फ्लोट डेटा टाईप काय हे तुम्हाला पुढे शिकवणार मी. ओके, याच्याबद्दल काळजी करू नका. डेटा टाइप्स हा कन्सेप्ट येणार आहे, त्यामध्ये इंटिजर, लॉंग, शॉर्ट, बाईट, फ्लोट, डबल, ओके, बुलियन, हे सर्व डेटा टाइप तुम्हाला शिकवणार आहे. देन फ्लोट जर डेटा इनपुट घ्यायचं तर इथं काय करणार तुम्ही, SC डॉट नेक्स्ट फ्लोट करा. इथं काय करणार तुम्ही, नेक्स्ट फ्लोट, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट डबल, नेक्स्ट बुलियन. क्लिअर. आणि तुम्ही इथं त्याला प्रिंट करा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन. इथं काय लिहिणार तुम्ही, इथं बघा पहिले इंटिजर डेटा, इंटिजर नम. ओके, इंटिजर नम असं लिहा किंवा नम लिहा. हे सगळं तुम्हाला मी शिकवलंय, नम कोणत्या टाईपचं. मग इथं काय करणार तुम्ही, नम. क्लिअर. मग तसं तुम्ही इथं काय करणार, नेम हा स्ट्रिंग टाईपचा आहे, मग इथं काय करणार, नेम लिहिणार. क्लिअर. मग तसं तुम्ही इथं फ्लोट नंबर लिहिणार, फ्लोट. ओके, फ्लोट मध्ये काय, F मध्ये तुम्ही फ्लोट व्हॅल्यू येईल. आता तुम्ही याला प्रिंट करा. ओके, याला तुम्ही प्रिंट करा. एंटर नंबर, नंबर 10 इंटिजर गेला, एंटर नेम ABC. ओके, एंटर फ्लोट नंबर 10.10. क्लिअर. हे क्लिअर. ओके, स्कॅनर क्लास समजला. मग पुढचा एक कन्सोल क्लास. आता स्कॅनर कुठे आहे लक्षात ठेवायचं, स्कॅनर क्लास हा युटिल पॅकेज मध्ये आहे, पॅकेज इम्पोर्ट करायचं लक्षात ठेवा. मग तसं पुढचा एक कन्सोल. कन्सोल जसा डेटा इनपुट स्ट्रीम हा लिगसी होता, हा शक्यतो आज यूज होत नाही, तसं कन्सोल पण शक्यतो यूज होत नाही, लक्षात ठेवा. कन्सोल कडे इनपुट घ्यायचं असेल एकदम सोपं आहे, काही इम्पोर्ट वगैरे करायची काही गरज नाही. इथं सिंपल तुम्ही इथं काय करणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन करणार. हे वरच्याला कमेंट करून टाकतो मी. क्लिअर. वरच्या कन्सेप्टला कमेंट केला. मग इथं जर कन्सोलनी जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथं काय करणार लक्षात ठेवा, एंटर. सेम न्यू लाईनला पण घेऊ शकता बघा, एंटर सपोज नेम का, एंटर. बघा, आणि सगळ्यात महत्वाचं इथं रीड लाईन यूज होणार आहे. इथं काय करणार तुम्ही, इथं सपोज स्ट्रिंग फर्स्ट इथं काय करणार, फर्स्ट इज इक्वल किंवा एंटर नेम करा, सिंपल नेम करो.
एंटर नेम इथं काय करणार तुम्ही सिस्टीम नीट लक्ष द्या सिस्टीम डॉट कन्सोल डॉट रीड लाईन करा असं लिहून टाका सिंपल क्लिअर. मग तसं इथं अजून एक मेसेज द्या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन इथं काय करणार तुम्ही एंटर नेम याला काय करा इथं फर्स्ट करा असं करू आपण म्हणजे पहिल्यासारखं इनपुट घेऊ आपण की नको कन्फ्युजन होईल. आता इथं काय करा तुम्ही फर्स्ट करा मग तसं खाली इथं काय करणार तुम्ही स्ट्रिंग लास्ट ओके लास्ट व्हेरिएबल मध्ये काय जाईल सिस्टीम हे बघा नीट लक्ष द्या सिस्टीम डॉट कन्सोल डॉट रीड लाईन तर तुम्ही असं लिहिणार क्लिअर सिस्टीम डॉट कन्सोल असं सिस्टीम डॉट कन्सोल. आता पाहू इथं काय करा तुम्ही याला असं लिहा इथं काय करणार तुम्ही याला मेसेज देऊन टाका सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन हे सांगतो मी तुम्हाला काय इथं फर्स्ट असं लिहा फर्स्ट इथं काय करणार तुम्ही फर्स्ट अँड लास्ट काय करणार तुम्ही लास्ट क्लिअर याला तुम्ही काय करणार लास्ट हे क्लिअर. कन्सोल इनपुट कसं घेणार तुम्ही हे बघा कन्सोल रीड लाईन इम्पॉर्टंट आहे बघा कन्सोल डॉट रीड लाईन बट कन्सोल कशामध्ये आहे सिस्टीम हे बघा सिस्टीम एक क्लास आहे क्लास डॉट तुम्ही असं कन्सोलला कॉल केला आणि त्याचा रीड लाईनला आता समजून घ्या हे तुम्हाला सांगतो मी पुढं पहिला एकदा इनपुट पाहून घ्या आणि याला इथं काय करणार तुम्ही इनपुट घ्या फर्स्ट एबीसी लास्ट PQR ओके आता इनपुट आला बट आता समजून घ्या याचं मिनिंग काय हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सिस्टीम एक क्लास आहे लक्षात ठेवा कन्सोल कडून जर इनपुट घ्यायचं असेल तर कन्सोल मेथडला कॉल करा आणि त्याच्या मेथडने पण रीड लाईनला कॉल करा त्याचा रिटर्न टाईप आहे पा रिटर्न टाईप तो रीड लाईन बघा रिटर्न टाईप कोणता रिटर्न टाईप एखादा मेथड जर रिटर्न करत असेल तर तुम्ही त्या मेथडने डायरेक्ट मेथड डॉट कसं करायचं हे तुम्हाला अगोदर आठवतं तुम्हाला हे असं शिकवलं होतं बा हे तुम्हाला मी असं शिकवलं होतं बा जर तुम्ही इथं न्यू सपोज एखाद्या क्लासचा न्यू एखाद्या क्लासचा सपोज तुम्ही स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होते ओके स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होता स्टुडंट क्लास काय रिटर्न मध्ये करत होता बरं S1 मध्ये त्याचा ऍड्रेस होता आणि त्या ऍड्रेसवर S1 च्या कोणत्या मेथडला तुम्ही कॉल केला सपोज S1 च्या तुम्ही सपोज डेटा मेथडला कॉल केला बट S1 च्या नीट लक्ष द्या S1 च्या डेटा मेथडला तुम्ही कॉल केला बट डेटा मेथड जर काही इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करत असेल किंवा डेटा मेथड काही जरी रिटर्न करत असेल तर तुम्ही तिथून डायरेक्टली सपोज तो एखादा फंक्शन टाईपचा डेटा रिटर्न करत असेल इंटिजर डेटा टाईपचा रिटर्न करत असेल म्हणजे इथून त्याच्या जागी तुम्ही तो मेथड पण लिहू शकता ना म्हणजे इथून दुसऱ्या मेथडला पण तुम्ही कॉल करू शकता बा इथून दुसऱ्या मेथडला पण तुम्ही असं कॉल करू शकता. जर हे समजलं नसेल हे अगोदर मी शिकवलंय बट हे जर समजलं नसेल तर तुम्ही काळजी करू नका फ्युचरमध्ये मी तुम्हाला 1 ते 2 कॉम्प्लेक्स एक्झाम्पल घ्यायचे त्यामध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बट एवढं लक्षात ठेवा कन्सोलनी तुम्हाला इनपुट कसं घ्यायचंय पा कन्सोलनी तुम्हाला इनपुट कसं घ्यायचंय पा ओके एवढं लक्षात ठेवा कन्सोल शक्यतो यूज होत नाही आता हे लिगसी झाले जुने क्लासेस झाले फक्त आजच्या कंडिशन मध्ये बफर्ड रीडर आणि स्कॅनर क्लास यूज होतो मॅक्झिमम टाइम कमांड लाईन पण शक्यतो यूज होत नाही कमांड लाईनने तुम्ही न्यू लाईनला इनपुट घेता येत नाही फक्त तुम्हाला सिस्टीम डॉट आउट डॉट या लाईनचं मिनिंग काय हे समजण्यासाठी मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला कमांड लाईन हा कन्सेप्ट मी शिकवला इनपुट घेण्यासाठी यूज होतात लक्षात ठेवा हा कमांड लाईन इनपुट क्लिअर चालन इनपुट आपले क्लिअर झाले याच्या फ्युचरमध्ये आपण आता नेक्स्ट लेक्चर व्हेरिएबल आणि डेटा टाईप वर घेऊ ओके चालन आपण आज स्टॉप करू चालन थँक्यू.